28 जानेवारी 2026 अजित पवारांचं अपघाती निधन झालं। या निधनानंतर चौथ्याच दिवशी शरद पवार यांनी बारामतीमध्ये एक पत्रकार परिषद घेतली। अजित पवार हे दोनही राष्ट्रवादी काँग्रेसच्या एकत्रीकरणासाठी प्रयत्न करत होते आणि 12 फेब्रुवारीला या संदर्भात घोषणा करणार होते असं शरद पवारांनी या पत्रकार परिषदेमध्ये सांगितलं। पण विलीनीकरण होणार होतं म्हणजे नेमकं काय? शरद पवारांचा पक्ष अजित पवारांच्या पक्षात जाणार होता का? आणि मग दोन्ही पक्ष सत्तेत राहणार होते का? की मग अजित पवारांचा पक्ष शरद पवारांच्या पक्षात जाणार होता आणि दोन्ही पक्ष सत्तेतून बाहेर येणार होते? शरद पवारांनी या महत्त्वाच्या मुद्द्यांना स्पर्श करणं शिताफीनं टाळलं। पण शरद पवारांच्याच तालमीत तयार झालेल्या सुनील तटकरे आणि प्रफुल्ल पटेलांनी नेमकं तेच उचललं जे शरद पवारांनी टाळलं होतं। विलीनीकरण करायचं म्हणजे नेमकं काय? कोणता पक्ष कोणत्या पक्षामध्ये विलीन होणार होता हे दादांनी आम्हाला कधीच सांगितलं नाही असं तटकरेंनी माध्यमांना सांगितलं। तटकरेंच्या याच मुद्द्यावर ना शरद पवार बोलले, ना सुप्रिया सुळे बोलल्या आणि ना रोहित पवार बोलले। 15 दिवसात जर विलीनीकरण होणार होतं तर मग अटी शर्ती प्रक्रिया हे सगळं निश्चित झालं असेलच ना। मग विलीनीकरण होणार होतं असं म्हणणारे शरद पवारांच्या पक्षाचे नेते त्याबाबत काहीच का बोलत नाहीत? दुसरीकडे उपमुख्यमंत्री पदाचा पदभार स्वीकारल्यावर सुनेत्रा पवारांनी थेट दिल्ली गाठली आणि मोदी शहांची भेट घेतली। मोदींसोबत सुनेत्रा पवारांची जवळपास 40 मिनिटं चर्चा झाली। त्याच वेळी रोहित पवारही दिल्लीत होते। त्यामुळे विलीनीकरणाबाबत महाराष्ट्रामध्ये जे बोललं जात नाहीये ते दिल्लीत बोललं गेलं का अशी ही शंका उपस्थित होते। दोन्ही राष्ट्रवादींचं विलीनीकरण हे महाराष्ट्राच्या सत्ताकरणासाठी फारसं महत्त्वाचं नाहीच आहे, कारण महाराष्ट्रात भाजपला शरद पवारांच्या 10 आमदारांची गरजच नाहीये। पण केंद्रात लोकसभेत शरद पवारांच्या पक्षाचे 8 खासदार आहेत आणि अजित पवारांच्या राष्ट्रवादीचा फक्त 1। भाजपच्या दृष्टीने विचार करा, शरद पवारांची पार्टी सोबत असणं हे फडणवीसांपेक्षाही मोदी शहांसाठी जास्त गरजेचं आहे। कदाचित त्यामुळेच की काय विलीनीकरणावर चर्चा होणारच नाही अशी भाषा अजित पवारांच्या शिलेदारांनी अजूनही केलेली नाही। पण राजकारणामध्ये सगळं काही वेळ ठरवत असते। मोदी शहांना काय किंवा अजित पवारांच्या पक्षाला काय सध्या घाई करायची फारशी गरज नाहीये। पण अजित पवारांच्या निधनानंतर लगेचच शरद पवारांच्या पक्षाकडनं विलीनीकरणासाठी प्रचंड आतुरता दाखवली जात असेल तर ती का? या प्रश्नाचं उत्तर कदाचित शरद पवारच देऊ शकतील।